आज मोर्चा आहे, काय तयारी आणि किती वर्षापासून आपण सातत्याने हा मोर्चा करतो? शिवसेना दलित आघाडीच्या वतीने गेले अनेक वर्षापासून दलित आदिवासी जाती जमातीच्या ज्वलंत प्रश्नावर गेले अनेक वर्षापासून रस्त्यावरचा संघर्ष सुरू आहे। त्यामध्ये प्रामुख्याने पहिली जी मागणी आहे ती मागणी म्हणजे 28 नोव्हेंबर 1991चा जो अधिनियम आहे महाराष्ट्र शासनाने पारित केलेला, त्यानुसार 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित आदिवासी भूमीन कास्तकारांचं जे शेतीसाठी झालेलं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण नियमानुकूलित करून त्यांना सातबारा देण्यात यावा असं सरकारचं धोरण आहे। आणि म्हणून ही मागणी केवळ जालना जिल्ह्यापुरती मर्यादित नसून ही संपूर्ण महाराष्ट्रातील ही मागणी आहे। आणि म्हणून गेल्या अनेक वर्षापासून खरं सांगायचं झालेच तर जालना जिल्ह्यामध्ये सन 1968-69 पासूनचं अतिक्रमण आहे आणि सन 1968-69चं जे अतिक्रमण आहे ते 28 नोव्हेंबर 1991च्या कायद्याने नियमानुकूलित करून त्यांना सातबारा मिळायला पाहिजे होता, परंतु दुर्दैवाने आतापर्यंत सातबारा मिळालेला नाही। आणि म्हणून शिवसेना दलित आघाडीच्या माध्यमातून गेली 20 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे। कित्येक वेळेस हे आंदोलन सातबाऱ्यापर्यंत पोहोचलेलं आहे। जिल्ह्यापासून तर मौजे तलाठी सजापर्यंत याची प्रक्रिया सातबारा प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, परंतु कुठं त्यामध्ये अडथळा येतोय आम्हाला काही कळत नाही। शासन निर्णय 28 नोव्हेंबर 1991चा अधिनियमानुसार 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990च्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या ठिकाणी दलित आदिवासी भूमिहीन कास्तकारांचं जे शेतीसाठी झालेलं अतिक्रमण आहे ते नियमानुकूलित करावा, त्यांना सातबारा देण्यात यावा असं शासनाचं पहिल्या कलमामध्ये धोरण आहे। दुसरा कलम त्यांचा हा सांगतोय की ज्या ठिकाणी हा लाभार्थी राहतोय त्या ठिकाणापासून 8 किलोमीटरच्या आत त्याचं अतिक्रमण असायला पाहिजे। 3 त्याला शासनाने किमान 2 हेक्टर म्हणजे 5 एकर जमीन मोजून द्यायला पाहिजे। जर त्याच्याकडे वडिलोपार्जित काही जमीन असेल तर ती कमी करून 5 एकर द्यायला पाहिजे। त्यांनी स्वकष्टाने जर काही विकत घेतलेली जमीन असेल ती कमी करून त्याला पूर्ण 5 एकर जमीन द्यायला पाहिजे। अशा पद्धतीचे ज्या 28 नोव्हेंबर 1991चे अधिनियम आहे आणि त्या अधिनियमाला समोर ठेवून आमचं आंदोलन गेली अनेक वर्षापासून जनमानसाच्या आंदोलनातून रस्त्यावरचा संघर्ष करत आहोत। आणि म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जालना जिल्ह्यातील गाव वाडी तांडा वस्तीपर्यंत पोहोचलो। गाव वाडी तांडा वस्तीमध्ये हा भूमिहीनांचा फार मोठ्या प्रमाणात प्रश्न आहे। सरकार कायदा करतंय पण ते कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा स्तरावर जो त्याचं रूपांतर GR मध्ये केलेलं आहे त्या GR ची खऱ्या अर्थाने जिल्हा प्रशासन त्याची अंमलबजावणी करत नाही, हे आमचं खरं दुःख आहे। आणि म्हणून हे जे दलित आदिवासी आणि भूमिहीन कास्तकार जे माझ्यासोबत गेले 20 वर्षापासून माझ्यासोबत आहेत, आता 20 वर्षापासून हे आंदोलन सुरू आहे, परंतु आम्हाला एक बाबासाहेबांच्या विचारातून एक ताकद मिळते। बाबासाहेबांचा विचार सांगतोय की संघर्षाशिवाय तुम्हाला काही हासिल होणार नाही। आणि म्हणून जसा बाबासाहेबांनी कोकणामध्ये खोतच्या माध्यमातून जे 7 वर्ष आंदोलन केलं होतं
तर त्या पद्धतीने बाबासाहेबांचे आम्ही अनुयायी आहोत आणि म्हणून आम्हाला संघर्ष हा मूलमंत्र बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि म्हणून त्या मंत्राच्या आधारे आम्ही या आंदोलनाच्या माध्यमातून आज हजारो दलित आदिवासी भूमी कास्तकार माझ्यासोबत आहेत. त्यांना फार मोठी आशा लागलेली आहे की कायदा आहे आणि कायद्यानुसार आम्हाला कधी ना कधी सातबारा मिळतील आणि म्हणून ही जनता माझ्यासोबत आहे. आता या आंदोलनाचं यश असं आहे की गेले 16, 17, 18 मध्ये महाराष्ट्र शासनाने आणि जिल्हा प्रशासनाने या आंदोलनाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयापासून जिल्हाधिकारी असतील, एसडीएम असतील, तहसीलदार असतील, तुमचे मंडळ अधिकारी असतील, थेट म्हणजे हा महसूलचा शेवटचा घटक तलाठी तिथपर्यंत या आंदोलनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी एकीच्या उतार्याला नोंद घेणे, त्यांचं अतिक्रमण केव्हाच आहे, 28 नोव्हेंबर 1991च्या कायद्यात बसतंय का, ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी तपासून पाहिल्या आणि तशा पद्धतीचे त्यांनी आदेशसुद्धा दिले होते की आपल्याला हे प्रकरण जालना जिल्ह्यातील प्रकरण निकाली काढायचे. निकाली काढत असताना कुठेतरी ते काय त्याच्यामध्ये काय बाधा आली आम्हाला माहिती नाही, परंतु प्रश्न पुन्हा म्हणजे तो प्रलंबित पडला आणि हा अनेक वर्षापासूनचा प्रलंबित प्रश्न आहे. आता शासन म्हणतं की आम्ही सातबारा दिल्या, पण आता मी गेली अनेक वर्षापासून या दलित आदिवासी भूमी कास्तकारांच्या सोबत आहे, त्यांच्या सुखदुःखात दररोज आहे, त्यांच्या सोबत आहे आणि म्हणून मला या अधिनियमानुसार किंवा या कायद्याने म्हणजे अंशतः 1% सुद्धा अजून सातबारे मिळाले नाही. 1% सुद्धा दलित आदिवासी भूमी कास्तकारांना काही मिळाले नाहीत, सातबारा मिळाले नाहीत किंवा त्यांची नोंद घेतली गेलेली नाही. आता मी आंदोलन करत असताना 2019 आम्ही म्हणजे 25 फेब्रुवारी 2019ला मी जालना ते मुंबई लॉंग मार्च काढला. मागणी एकच होती की 28 नोव्हेंबर 1951च्या कायद्यानुसार या राज्यातील दलित आदिवासी भूमी कास्तकारांना त्यांच्या हक्काचा सातबारा मिळाला पाहिजे. कायदा आहे म्हणजे त्यांचा अधिकार आहे आणि म्हणून त्यासाठी आम्ही जालन्याहून आम्ही मुंबईसाठी लॉंग मार्च घेऊन निघलो. बदनापूर मुक्कामी जात असताना तत्कालीन विभागीय आयुक्त केंद्रेकर साहेब होते, मला वाटतं सुनील केंद्रे साहेब यांनी आमचा त्या ठिकाणी लॉंग मार्च म्हणजे मोर्चा अडवला आणि त्या ठिकाणी आम्हाला लेखी आश्वासन दिलं की तुम्हाला सातबारा जालना जिल्ह्याच्या ठिकाणी मिळतील म्हणून आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणून आमचं आंदोलन त्या ठिकाणी सांगता झाली आणि आम्ही परत आलो. त्यानंतरही सातत्याने आमचं आंदोलन काही थांबलं नाही. सातत्याने आमच्या जन आंदोलनाच्या माध्यमातून आमची जी काही मागणी आहे की आमचं जे अतिक्रमण आहे कोणाचं 1968-69चं आहे, तर आम्ही म्हणत नाही, कायदा सांगतोय की 28 नोव्हेंबर 1991च्या अधिनियमानुसार 1 एप्रिल 1978 ते 14 एप्रिल 1990 आम्ही सुद्धा आमची मागणी तीच आहे की 90च्या आतमध्ये जे काही आमचं अतिक्रमण आहे ते अतिक्रमण नियमानुकूलित त्यांना सातबारा दिला पाहिजे. आम्ही 90च्या नंतर जे कायदेशीर मार्गाने आम्ही आमची भूमिका मांडतो त्या भूमिकेला विसंगत आम्ही कधीच वागत नाही. आम्ही कधीच म्हणणार नाही की 14 एप्रिल 1900 नंतरच्या सातबारे आम्हाला द्या म्हणून. पण सरकारने ज्या विधिमंडळामध्ये बहुमताने पारित केलेला जो विधेयक आहे आणि त्या विधेयकाचं रूपांतर कायद्यात झालं आणि कायद्याचं रूपांतर त्यांनी GR मध्ये करून त्यांना प्रशासनाच्या अंमलबजावणीसाठी दिलं. मग एवढी प्रक्रिया जर असताना आम्ही आमचा आमदार या विधानसभेमधून आमदार असतील, खासदार असतील, आम्ही आमचे लोकप्रतिनिधी निवडून देतो. निवडून देताना आमच्यासमोर काय म्हणलं जातं की तुमचा काय प्रश्न आहे, गायरान जमिनीचा प्रश्न आहे, तुमचा यावेळेस आम्ही सोडून टाकू. आणि म्हणून आम्ही बहुमताने या ठिकाणी गेलेला आमचा लोकप्रतिनिधी आहे, या लोकांचे जे लोकप्रतिनिधी आहेत आणि या लोकप्रतिनिधींना निवडून त्या विधिमंडळामध्ये त्यांना संधी मिळते की तुमच्या निवडून आलेल्या विभागातून जे काही समस्या आहेत त्या समस्या मांडण्याची तिथं संधी आहे. परंतु आतापर्यंतचा एकही आमचा विधायक किंवा आमदार
त्या ठिकाणी अजून विधिमंडळामध्ये 288 पैकी एकही आमदार या दलित आदिवासी भूमी कास्तकारांच्या बाजूने बोलत नाही। त्या ठिकाणी जर एक वाक्य या दलित आदिवासी भूमी कास्तकारांच्या संदर्भात 28 नोव्हेंबर 1951च्या अधिनियमानुसार झालेल्या कायद्याच्या संदर्भात एक जरी आमदार त्या ठिकाणी बोलला, सभागृहामध्ये की अध्यक्ष महोदय 28 नोव्हेंबर 1991ला जो अधिनियम पारित केला तो अधिनियम याच सभागृहाने पारित केलेला आहे आणि त्यामध्ये ज्या काही तरतुदी आहेत त्या तरतुदीची अंमलबजावणी का होत नाही, एवढे जरी 2 वाक्य त्या ठिकाणी सन्माननीय आमदार एखादा बोलला तर महाराष्ट्रातला हा म्हणजे सगळा दलित असेल, आदिवासी असेल, भूमीहीन म्हणजे त्याला काय जातपात धर्म नाही आणि म्हणून सगळ्या समाजाचा हा प्रश्न सुटू शकतो। पण दुर्दैवाने या राज्यातला 288 पैकी कोणताही आमदार त्या ठिकाणी बोलत नाही। आमच्यासारखे आता मी माझं आयुष्य यामध्ये पूर्ण आयुष्य मी माझं गेलं याच्यामध्ये, माझ्या आंदोलनातून असं यश आलं असं नाही। माझ्या आंदोलनामधून मी कुठेही कसल्याही प्रकारचा म्हणजे अन्याय अत्याचार होऊ देत नाही, कुठल्या गावामध्ये दुफळी निर्माण होऊ देत नाही किंवा या आंदोलनामध्ये तुम्हाला आता दिसेल इथं सगळ्या जाती धर्माचे लोक आहेत। इथे आम्ही कधीच जाती धर्माचं राजकारण करत नाहीत। आम्हाला फक्त रोजीरोटीचं या लोकांनी माझ्यावर विश्वास टाकलेला आहे आणि या विश्वासाच्या माध्यमातून आज हे जे सगळे म्हणजे संपूर्ण जातीचे इथं म्हणजे तुम्हाला दर्शन घडेल। आणि म्हणून हा प्रश्न कायदेशीर मार्गाने, हा प्रश्न बेकायदेशीर नाही, हा प्रश्न कायदेशीर असल्यामुळेच हे आंदोलन गेले अनेक वर्षापासून या ठिकाणी टिकलेले। आणि म्हणून सरकार येतील, सरकारे जातील, आम्ही म्हणत नाहीत कोणतं सरकार, प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस प्रत्येकाचा जाहीरनामा, त्याला वचननामा म्हणतो आम्ही, त्या जाहीरनाम्यामध्ये किंवा वचननाम्यामध्ये त्यांनी दिलेलं असते की या विधानसभेला जर आम्हाला बहुमत दिलं तर तुमचे गायरान पट्टे नावचे करू। प्रत्येकाचा जाहीरनामा तोच आहे, प्रत्येकाचा वचननामा तोच आहे। 5 वर्ष येतात आम्ही तिथेच, पुन्हा 5 वर्ष येतात, ते निवडून जातात, आम्ही तिथेच। आणि म्हणून हा जो प्रश्न आहे हा प्रलंबित प्रश्न आहे आणि या प्रश्नासाठी आता आमचा जो आता शांततेच्या मार्गानेच लढा आहे। आम्ही लोकशाही मानणारे माणसं, आम्ही बाबासाहेबांचे अनुयायी आणि म्हणून आम्हाला लोकशाही मार्गाने आणि शांततेच्या मार्गाने सातबारा घ्यायचा। आता यासोबत आम्ही जे अनुभवलं या भूमिहीनांच्या आंदोलनामधून, मला त्यांच्या घरातले जे काही दुःख आहेत, मग या भूमिहीनांच्या घरामध्ये दुसरं दुःख काय आहे, दुसरी समस्या काय आहे, तर त्याच घरामध्ये भूमिहीन असल्यामुळे त्यांना जमीन नसल्यामुळे त्यांना घर नाही, घर नसल्यामुळे हे बेघर लोक। मग ते म्हणले साहेब आम्हाला घर नाहीत, कोणी आता तांड्यावर वस्तीत कुठे राहतात, जिथे गायरान आहे तिथे राहतात, पण या गायरान जमिनीचा त्यांच्याकडे सातबारा नसल्यामुळे त्यांना घरकुलाचा लाभ मिळत नाही। शासनाचं धोरण आहे की 8चा उतारा पाहिजे म्हणून। आता याच्यामध्ये काही लोक गावठाणामध्ये आहेत, गायरानामध्ये आहेत, शासकीय जमिनीमध्ये गेले अनेक 2-2, 3-3 पिढ्या गेले त्यांचे, पण त्यांना घरकुल नाही अजूनही। त्यांच्याकडे त्या कशाचे घर, पराठे तुराठे काहीतरी, हा कोडाचे घर त्या लोकांकडे, कोडाचे घर त्यांच्याकडे। आणि म्हणून हे घरकुल